अक्कलकोट नगरीत नेहमीप्रमाणे भक्तांची गर्दी जमली होती. श्री स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली आपल्या आसनावर बसले होते. वातावरणात श्री स्वामी समर्थ नामाचा गजर चालू होता. त्या गर्दीत गोपाळ नावाचा एक भक्त अत्यंत उदास चेहऱ्याने बसला होता. त्याच्या मनात एकच विचार घुळत होता की जगात लबाड आणि दुष्ट लोक सुखी दिसतात, पण प्रामाणिक लोक मात्र कष्टातच जगतात. त्याला राहावले नाही. तो स्वामींच्या चरणांजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, स्वामी, मी नेहमी सत्याने वागतो, कोणाचे वाईट चिंतत नाही, तरीही माझ्या वाट्याला दुःखच का? आणि जो माझा शेजारी लोकांशी खोटे बोलतो, फसवणूक करतो, तो मात्र मजेत आहे. मग वाईट कर्माचे फळ वाईट मिळते हे खोटे आहे का? स्वामींनी गोपाळकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि शांतता होती. त्यांनी हसून गोपाळला जवळ बोलावले आणि म्हणाले,